DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। इगतपुरी तालुक्यातील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 6 वर्षांपासून इगतपुरी ते श्री क्षेत्र पंपासरोवर कावनाई पर्यंत पायी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंपासरोवर कावनाई पर्यंत पायी पदयात्रेचं आयोजन केलं जातं। श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त करण्यात येणारी ही पदयात्रा अतिशय शांतता आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इगतपुरी ते कावनाई पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 6 वाजेला इच्छामणी गणेश मंदिर, भाजी मार्केट या ठिकाणी इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्यांवरून टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये गजानन महाराज भक्तांनी नामस्मरण करत या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला। पुढे घोटी आणि वाकी मार्गे श्रींच्या तपोभूमीपर्यंत ही पदयात्रा पोहोचली। अतिशय धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात ही पदयात्रा पार पडली। यावेळी सायंकाळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान या पदयात्रेसाठी जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर, बापू शेळके, गजानन गोफणे, मोहन रावत, संजय बांठिया, गजानन गोफणे, दयानंद आव्हाड, सागर परदेशी, पवन छाजेड आदी महिला, पुरुष आणि अबाल वृद्धांनी सहभाग घेतला होता। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।